class 6th, subject English. The topic is the worth of a fabric. Worth, किंमत. Fabric, कापड. कापडाची किंमत. Let's see the story in detail. Thiruvalluvar was a great Tamil saint poet who lived more than 2000 years ago. Thiruvalluvar was a great Tamil saint poet. Saint poet, संत कवी. तमिळ संत कवी एक होऊन गेलेले आहेत. त्यांचं नाव आहे तिरुवल्लुवर. अँड ही लिव्ड मोर दॅन 2000 इयर्स ॲगो. जवळपास 2000 वर्षांपूर्वी हे तमिळ संत कवी होऊन गेलेले आहेत, ज्यांचं नाव होतं तिरुवल्लुवर. थिरुकुरल इज द बुक ऑफ हिज टीचिंग्स. इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे. तिरुकुरल इज द बुक ऑफ हिज टीचिंग्स. टीचिंग्स म्हणजे शिकवण. त्यांनी जी शिकवण दिली त्याचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे तिरुकुरल. अँड इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे. आजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पुस्तकावर किंवा हे पुस्तक वाचणारी लोकं आहेत आणि त्या पुस्तकाबद्दल आदर असणारीसुद्धा अनेक लोकं आज आहेत. थिरुवल्लुवर वॉज अ टेक्सटाईल वीवर. He wove beautiful fabrics and sarees and sold them in the market. So, Thiruvalluvar was a textile weaver. Textile म्हणजे कापड आणि weaver म्हणजे विणणारा. कापड विणणारा, विणकार ते होते. And he wove beautiful fabrics. अनेक सुंदर सुंदर कापडाचं विणकाम त्यांनी केलेलं होतं. ऑल्सो सारीज आणि साड्यांचं सुद्धा विणकाम केलेलं होतं. अँड ही सोल्ड देम इन द मार्केट. बाजारामध्ये हे कापड आणि साड्या विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. People said that he never got angry, never used bad words, never shouted at anyone. People said that लोक म्हणत असत he never got angry. त्यांना कधीच राग येत नाही. Never used bad words. कधीही त्यांनी कुठलेही वाईट शब्द कोणासाठी वापरलेले नाहीत. And he never shouted at anyone. कधीच कोणावर ते ओरडले सुद्धा नाहीत. In the same town, त्याच गावामध्ये there lived a rich young man. एक श्रीमंत तरुण राहत होता. He wasted most of his time roaming around with his friends. They often made fun of other people. He wasted most of his time. दिवसभरातला बराचसा त्याचा वेळ तो काय करत असे? वाया घालवत असते. कशामध्ये? रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड्स. दिवसभर गावात भटकण्यामध्ये तो त्याचा बराचसा वेळ वाया घालवत असे. मित्रांसोबत तो भटकत असे. ते ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल. नेहमी इतर लोकांची चेष्टा करणे, त्यांची फजिती पाहणे असा त्यांचा उद्योग होता. वन डे दिस रिच मॅन सेड टू हिज फ्रेंड, आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट दिस वल्लुवर. सेड द यंग मॅन वन डे. एके दिवशी हा तरुण आपल्या मित्राला म्हणाला की खरंच लोक याच्याबद्दल जे बोलतात तिरुवल्लुवरबद्दल त्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. आणि मी त्याला नक्कीच चिडायला किंवा रागवायला लावू शकतो याची मला खात्री आहे. कम ऑन, लेट्स हॅव सम फन टुडे. चला तर मग आज थोडी मज्जा करूया. सो द ॲरोगंट यंग मॅन approached Thiruvalluvar in the market and picked up a beautiful piece of fabric. मग त्याची चेष्टा करायची किंवा तिरुवल्लुवरला चिडायला लावायचं, त्याला राग आणायचा असं ठरवलेला हा तरुण ॲरोगंट यंग मॅन म्हटलेलं आहे. ॲरोगंट म्हणजे उद्धट. हा उद्धट तरुण तिरुवल्लुवरकडे गेला. अप्रोच म्हणजे संपर्क साधणे, त्या ठिकाणी जाऊन भेटणे. त्याच्याकडे तो गेला इन द मार्केट अँड पिक्ड अप अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक. त्यानं जे सुंदर सुंदर वस्त्र विणलेले होते त्यापैकी एक सुंदर वस्त्र त्याने उचलले. कपडा त्याने तो उचलला. हाऊ मच डज दिस होल फॅब्रिक कॉस्ट, ही आस्क्ड. या संपूर्ण कपड्याचे किती पैसे होतील असं त्यानं विचारलं. 8 coins. द सेंट नेम द प्राइस. शांतपणे तिरुवल्लुवर यांनी सांगितलं की 8 coins, 8 पैसे किंवा 8 coins त्याचे होतील. द यंग मॅन unfolded the fabric and tore it into two.
त्या तरुणानं काय केलं नंतर, ही अनफोल्डेड द फॅब्रिक, त्या कपड्याची जी घडी घातलेली होती ती कपड्याची घडी त्यानं उघडली अँड ही टोर इट, टोर म्हणजे फाडले, टोर इट इंटू टू, ते कापड त्यानं फाडलं, त्याचे 2 तुकडे केले. व्हॉट्स द प्राइस ऑफ दिस पीस नाव, आता या तुकड्याची काय किंमत असेल असं त्यानं विचारलं. 4 coins. द सेंट अन्सर्ड पोलाइटली, आता फक्त 4 पैसे याचे होतील. अत्यंत पोलाइटली म्हणजे नम्रतेनं, शांतपणे संतांनी उत्तर दिलं. द यूथ वॉज टेकन अबॅक. वाय डझंट द मॅन गेट अँग्री, ही थॉट. ही देन टोर द हाफ पीसेस इंटू हाफ अगेन. द यूथ वॉज टेकन अबॅक म्हणजे त्या तरुणाला हे सगळं पाहून आणखीनच चेव आला किंवा त्याला आणखीनच राग आला की वाय डझंट द मॅन गेट अँग्री, या माणसाला राग का येत नाही असं त्याला वाटलं. अँड देन ही टोर द हाफ पीसेस इंटू हाफ अगेन. आधी ज्या कपड्याचे त्यानं 2 तुकडे केलेले होते त्याला फाडून त्यानं त्याचे आणखी 2 तुकडे केले, म्हणजे आता एकूण 4 तुकडे त्यानं त्या कपड्याचे केले. अँड नाव, आता किती होतील पैसे, परत एकदा त्यानं विचारलं. 2 coins was the answer. आता फक्त 2 पैसे याची किंमत असेल. Now it was the young man who became impatient and agitated. Impatient अस्वस्थ, agitated भयंकर चिडलेला, रागावलेला असा तो तरुण जो होता, जो तिरुवल्लुवर यांना चिडायला लावण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता, तो स्वतःच आता खूप अस्वस्थ झाला आणि तो खूप चिडला. He tore the pieces into half again and again, saying, "And now, what's the price now?" अशा पद्धतीनं चिडलेल्या त्या तरुणानं काय केलं, त्या कापडाचे आणखीनच तुकडे केलेत. तुकडे तो करत राहिला आणि रागावून प्रत्येक वेळेस तो विचारत राहिला की आता याचे किती पैसे होतील. अशा पद्धतीनं त्यानं ते कापड वारंवार फाडलं. Tiruvallur calmly went on reducing the price to half every time. प्रत्येक वेळी त्याला त्या कापडाची किंमत तो तरुण विचारत होता आणि कापड फाडत होता आणि प्रत्येक वेळेला तिरुवल्लुवर त्याला अतिशय शांतपणे उत्तर देत होते. प्रत्येक वेळी त्या कापडाची किंमत ते कमी कमी करून सांगत होते. At last the fabric was reduced to rags. So Tiruvallur said in a quiet tone, "Now this fabric has become worthless. I will not name any price for these rags." At last, शेवटी the fabric was reduced to rags. reduce म्हणजे कमी होणे. कापड वारंवार फाडल्यामुळं शेवटी त्या कापडाच्या रॅग्स म्हणजे चिंध्याच राहिल्या आणि म्हणून तिरुवल्लुवर त्या तरुणाला म्हणाले की नाव दिस फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस. वर्थलेस म्हणजे आता या कापडाची काहीही किंमत उरलेली नाही. आय विल नॉट नेम एनी प्राईस फॉर दीज रॅग्स. या चिंध्यांसाठी किंवा या छोट्या छोट्या तुकड्यांसाठी मी कुठलीही किंमत सांगणार नाही. द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. आता काय उत्तर द्यावं हे त्या तरुणाला कळेना. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. परंतु आपल्या श्रीमंतीचा त्याला अतिशय गर्व होता. सो ही ऑफर्ड टू पे 8 coins टू द सेंट. For the first time, Tiruvallur smiled, but he refused to take the money. So the young man offered to pay 8 coins to the saint. श्रीमंतीचा गर्व होता म्हणून त्या चिन्हांच्या सुद्धासाठी त्यानं त्या संतांना तिरुवल्लुवर यांना 8 पैसेची सुरुवातीची किंमत सांगितलेली होती ते देण्यासाठी तो तयार झाला किंवा त्यानं देऊ केले. फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदा तिरुवल्लुवर स्माइल्ड. तिरुवल्लुवर यांनी स्मितहास्य केले. बट ही रिफ्यूज्ड टू टेक द मनी. रिफ्यूज नकार देणे. रिफ्यूज नकार दिला, परंतु पैसे घेण्यासाठी मात्र त्यांनी नकार दिला. यंग मॅन, नाव दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. अरे तरुणा, आता हे कापड जे आहे ते इट इज ऑफ नो यूज, कुठल्याही कामाचं राहिलेलं नाही. इट हॅज बिकम वर्थलेस. त्याची किंमत आता शून्य झालेली आहे. इट हॅज नो वर्थ म्हणजे त्याला आता किंमत राहिलेली नाही. वाय, कशामुळे राहिलेली नाही तर बिकॉज नो वन विल बी एबल टू वेअर इट नाव.
कारण आता कोणीही या कापडापासून बनलेली वस्त्र घालू शकणार नाही. डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तुला माहिती आहे का, हे जे कापड होतं ते एका दिवसात तयार झालेलं नाही. मेनी पीपल हॅव टॉइल्ड टू मेक इट. टॉइल्ड हॅव डन हार्ड वर्क. मेनी पीपल, अनेक लोकांनी ते बनवण्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत. द फार्मर हू ग्रीव कॉटन इन हिज फील्ड वर्कड हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. द फार्मर, शेतकरी ज्यानं आपल्या शेतामध्ये कॉटन म्हणजे कापूस लावला असेल, त्यानं काय केलं असेल, ही वर्कड हार्ड फॉर मंथ्स. अनेक महिने तो सन अँड रेन, ऊन आणि पावसात सुद्धा त्या शेतामध्ये तो कष्ट करत होता. त्यामुळे तर त्याच्या शेतामध्ये हा कापूस उगवू शकला. ही पिक्ड कॉटन फ्रॉम ईच बोल अँड गेव इट फॉर स्पिनिंग. त्यानंतर कापसाच्या त्या रोपांना आलेली जी बोंड होती, बोल म्हणजे या ठिकाणी बोंड, कापसाच्या झाडांना येतात, त्यामध्ये कापूस असतो. ही पिक्ड कॉटन, त्या बोंडांमधून त्यानं कापूस गोळा केला. अँड देन ही गेव इट फॉर स्पिनिंग. त्यापासून धागा करण्यासाठी, सूत कातण्यासाठी त्यानं त्यानंतर तो कापूस दुसऱ्यांकडे सोपवला असेल. देन समवन एल्स कार्डेड द कॉटन अँड स्पन इट इनटू लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स. त्यानंतर आणखी कोणीतरी या कापसापासून काय केलं असेल, धागे काढले असतील, सूत कातलं असेल आणि त्यानंतर त्यापासून लांब लांब असे धागे तयार केले असतील. द थ्रेड्स वेअर डाईड केअरफुली सो दॅट दे टूक ऑन दीज लवली कलर्स. मग धागा तयार झाल्यानंतर परत त्यांना काय केलं असेल, दे वेअर डाईड केअरफुली, त्यांना काळजीपूर्वक रंग दिला असेल, रंगवलं असेल. सो दॅट दे टूक ऑन दीज लवली कलर्स, आणि त्यामुळेच त्यांना हे सुंदर सुंदर रंग मिळालेले आहेत. माय वाईफ अँड आय वोव द थ्रेड्स टुगेदर पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन्स. ह्यानंतर मी आणि माझी पत्नी, आम्ही दोघांनीही हे धागे काय केले, वी वोव इट, आम्ही त्याचं काय केलं, धागे ते विणले एकात एक. पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन्स, त्यापासून सुंदर सुंदर नक्षीकाम तयार होईल अशा पद्धतीनं हे धागे आम्ही एकमेकांमध्ये काय केले, विणलेले आहेत. We thought someday someone will like this fabric, will be happy to wear it. त्यावेळेला ज्यावेळेस आम्ही कापड विणत होतो त्यावेळेस आम्ही असाच विचार केला, समडे म्हणजे कधीतरी, कुठल्या तरी दिवशी, someone will like this fabric, कोणाला तरी आपण विणलेलं हे कापड, हे वस्त्र आवडेल. अँड ही विल बी हॅपी टू वेअर इट, आणि ते वस्त्र किंवा ते कापड तो अंगावर परिधान करेल. देन ऑल आवर वर्क वूड हॅव बीन रिवॉर्डेड, आणि मगच आम्ही जे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचं फळ आम्हाला मिळेल, किंवा त्या कष्टाचं खरं चीज होईल, त्याचं बक्षीस आम्हाला मिळेल, असं आम्ही विचार केला होता. वेन यू डिस्ट्रॉयड द फॅब्रिक यू डिस्ट्रॉयड ऑल द लव अँड लेबर दॅट वेंट इन टू इट्स मेकिंग. वेन यू डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे. जेव्हा तू हे कापड नष्ट केलंस, वाया घालवलंस, फाडलंस, यू डिस्ट्रॉयड ऑल द लव अँड लेबर, तू फक्त कापड वाया नाही घालवलंस, तर हे आमचे जे कष्ट आहेत ते कष्टसुद्धा तू काय केलेस, वाया घालवलेस. मनी कॅनॉट ब्रिंग इट बॅक, आणि कुठलेही पैसे तू वाया घालवलेले आमचे कष्ट परत आणू शकत नाही. द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच्ड द यंग मॅन्स हार्ट. नाव ही वॉज रिअली अशेम्ड ऑफ हिमसेल्फ. हे हळुवार शब्द जे होते तिरुवल्लुवर यांचे, ते शब्द त्या तरुणाच्या मनाला स्पर्शून गेले. नाव ही वॉज रिअली अशेम्ड ऑफ हिमसेल्फ, आणि आता त्याला खरोखर स्वतःची लाज वाटू लागली. अँड डू यू नो, तिरुवल्लुवर वेंट ऑन टू से, तुला माहिती आहे का, तिरुवल्लुवर पुढे बोलू लागले, आय कॅन वीव अनदर फॅब्रिक लाईक दिस. अशाच प्रकारचं कापड हुबेहूब दिसणारं मी परत एकदा विणू शकतो. बट आवर लाईफ इज ऑल्सो लाईक दिस फॅब्रिक, परंतु आपलं जीवनसुद्धा या कापडाप्रमाणेच असतं.
If you tear it apart with hasty, thoughtless actions, it will be destroyed. जर तू आपल्या ह्या जीवनामध्ये अशाच पद्धतीनं हेस्टी म्हणजे घाईमध्ये आणि थॉटलेस म्हणजे अविचारीपणाने जर तू अशा पद्धतीने वागलास तर काय होईल? जसं हे कापड नष्ट झालं तसंच आपलं जीवनसुद्धा नष्ट होईल, वाया जाईल. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन. आणि तुला ते परत मिळवता येणार नाही. तिरुवल्लुवर्स वर्ड्स ओपन द यंग मॅन्स आईज. तिरुवल्लुवर यांच्या शब्दांनी त्या तरुणाचे डोळे उघडले. देअर अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. त्या ठिकाणी तिथेच आणि त्याच वेळेला त्या तरुणानं निश्चय केला, ठरवलं. काय ठरवलं? टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. त्याचा जो काय आळस होता आणि ज्या काय वाईट सवयी होत्या, आयडलनेस म्हणजे आळस, बॅड हॅबिट्स वाईट सवयी, त्या सोडून देण्याचा निर्धार, निश्चय त्या तरुणाने त्या ठिकाणी केला. सो दिस वॉज अ व्हेरी नाईस स्टोरी. अतिशय सुंदर कथा आहे. लेट्स मूव टू द ग्लॉसरी ऑर वोकॅब्युलरी. वर्ड्स आर बोल, BOLL, पॉट ऑफ द कॉटन प्लांट, कापसाचे बोंड. स्पिनिंग, process of making yarn or thread out of cotton wool. स्पिनिंग म्हणजे कापसापासून धागा तयार करण्याची प्रक्रिया किंवा सूत कातणे असंही म्हणतात. कार्डेड, क्लीन्ड अँड कोम्ड कॉटन टू रिमूव्ह सीड. कार्डेड, कापसामधून बी किंवा सरकी ज्याला म्हणतात बाजूला करण्याची प्रक्रिया. स्पन, पास्ट टेन्स ऑफ स्पिन. रिवॉर्डेड, when one is rewarded one gets what he has worked for. रिवॉर्डेड म्हणजे त्या ठिकाणी बक्षीस मिळणे किंवा आपण करतो त्या कामाचं योग्य ते पारितोषिक आपल्याला मिळणे. आयडलनेस, लेझीनेस, आळस. So friends, did you like this video? Do share with us, and for watching more videos stay tuned to Scholarly. Till then, take care and bye bye.